आयुष्यात मीच तिला आणलं होतं. अकंठ बुडालाच तिच्या प्रेमात. गेली निघून. नाटक करतोयस ना? खरं सांग, नाटक केलंस ना माझ्याशी? मी कधीही नाटक केलेलं नाही. देवा पांडुरंगा, काय झालं रे हे सगळं? मला असं का भास होत आहे? सारंग सर ठीक तर असतील ना? विठ्ठला, सारंग सरांना काही झालं तर नसेल ना? मला असं का वाटतंय की ते कोणत्या तरी अडचणीत आहेत. मला जाऊन बघायला हवं. तुला या घरात एक विश्वासू सोजवळ सून म्हणून त्यांनी प्लांट केलंय, हे काय कळत नाहीये मला? हा प्लॅन आहे तुमचा, माझ्या मेंदळे कुटुंबाला उद्ध्वस्त करायचा प्लॅन. पण मी तो कधीच यशस्वी होऊ देणार नाही. आणि म्हणून माझ्या सारंग पासून लांब राहायचं. आणि फक्त स्वतःवर प्रेम करणारी असो म्हणून निघून गेली ना अशी. तिने हे सगळं नाटक उभं केलं. नाही, मला माझ्या मनाचं ऐकायलाच हवं. मला त्यांच्याकडे जायला हवं. काय चाललंय तुझं? काय करत होतीस तिथे? आत्ता तुला सांगितलं होतं मी, आत्ता. त्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही. मग तिथे काय करत होतीस? तुला ऐकायचं नाहीये माझं?
ऐकायचं नाहीये का? काही कळतच नाही तुला? विसरलीस तू? मॅडम सारंग सर अडचणीत आहेत. खोटं नाहीये बोलायचं माझ्याशी. मला ना बरोबर कळतो तुझा हा खोटारडेपणा. सतत आपलं काहीतरी अशुभ बोलायचं, आम्हाला सगळ्यांना घाबरवायचं आणि स्वतःचं काय ते खरं करायचं. मॅडम बघा ऐका ना, सारंग सर खरंच अडचणीत आहेत. मला भास होत आहेत. तुम्ही ऐकून तर घ्या माझं. ए हॅलो, तू आता चूक करताना पकडली गेलीयस म्हणून कव्हर अप करण्याचा प्रयत्न करू नकोस. नाही मॅडम, तसं नाही आहे. मी खरंच सांगते. मला भास होत आहेत. मला वाटतंय की सारंग सर अडचणीत आहेत म्हणून मी त्याच्या दरवाजा उघडायला आले होते. हे हिचे संस्कार. तिलोत्तमा, मोठ्यांचं अजिबात ऐकायचं नाही म्हणजे नाही. स्वतःचं काय ते खरं करायचं. आणि तुम्हाला काय वाटत होतं या अशा संस्कारांनी ही आपली मनं जिंकणार आहे? अशा मला माहिती आहे पोरगी कशी. तुला हळूहळू माझ्या सारंगच्या आयुष्यात शिरकाव करायचा आहे ना? हेच आहे ना तुझं प्लॅनिंग? मी ते यशस्वी होऊनच देणार नाही. कर, आकाश पाताळ एक कर, बघूया काय करतेस. मी ते होऊ देणार नाही म्हणजे नाही. मॅडम मी तुमचा राग समजू शकते. तुम्ही मला हवं तेवढं बोला. मी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते. मला वाटतं सारंग सरांना काहीतरी होत आहे. तुम्ही दार उघडा ना. माझा नाहीये विश्वास या पोरीवर. आई, सारंग, अरे लाईट ऑफ करायला. सारंग सर, सारंग, 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 दार. आई, आई, सारंग दारू काढ. सारंग, सारंग, सारंग दार उघड. मीटर बॉक्स बघ, जाऊ अंधार काय गेले. सारंग, सारंग सर दरवाजा उघडा ना. सारंग सर, काय झालं? सारंग सर तू मागे हो, मागे हो, चल मागे हो. आई, आई, तू दार तोड. दार फोडा. सारंग, आई, 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 सारंग, आई, आई, काय होतं बाळा? सारंग, सारंग काय होतंय? सारंग,
घ्या. काय घ्यायला जावंय काय? हो, केवढी थंडी पडली बाहेर. पुन्हा मग सर्दीचा त्रास सुरू होईल तुम्हाला. घ्या बरं, सावकाश गरम. आज भैरवी जे काही बोलली त्याचा काय विचार केला तुम्ही? त्याचाच विचार करत होतो. काय त्या भैरवीला संपवणं माझ्यासाठी काही फार अवघड नाही. ती लेक अडकली ना त्या घरात. म्हणजे आपण जे काही करू त्याचा डाग आपल्या लेकीला लागता कामा. भांडं फोडायचंय पण अतिशय सावधरीत्या. मला खात्री आहे सावली आपल्या चांगल्या स्वभावाने त्या घरात नक्कीच तिचं एक स्थान निर्माण करेल. आज पाहिलंत ना तुम्ही, सावली तिच्या कुटुंबासाठी तुमच्या विरोधात किती हिमतीने उभी राहिली. तेच अपेक्षित होतं. संस्कारी मुलगी आहे ती. आपल्या सासरच्या लोकांना नख न लागू देण्याचे संस्कार आहेत तिच्या. ती जे काही वागली ना त्याचा मला राग येण्याऐवजी अभिमानच वाटतो. खरं सांगू का, तिलोत्तमाच्या वागण्याने आपल्या मुलीच्या आयुष्याचं जे काही झालं त्याचं आपण तिलोत्तमाला प्रायश्चित्त घ्यायला लावलं खरं, पण मला नाही वाटत तिलोत्तमानी ते फार मनावर घेतलंय. राहून राहून मला चुकल्यासारखं होतंय. हो, विठ्ठला, मला आतून जाणवत होतं की काहीतरी चुकीचं घडतंय. ही जाणीव फक्त तुझ्यामुळेच होते रे. मला तुझ्यामुळेच सारंग सरांच्या जीवावरचा धोका पण टळलाय. तुझी सावली माझ्या आणि माझ्या कुटुंबावर अशीच कायम ठेव. वहिनी, ते कालचं ना, नवऱ्याचं रक्षण करणं हे खऱ्या सौभाग्यवतीचं लक्षण आहे. आणि काल तू ते अगदी योग्यरित्या निभावलंस. तुला खरं सांगू, आधी ना तुझ्याबद्दल फक्त प्रेम वाटायचं, पण आता अभिमान वाटतो तुझा. अगदी योग्य मुलगी आली आहे सारंगच्या आयुष्यात. तसं आलायस तसं निघ. जा जा बबलू, जा. सोमराव, आपल्याला किती पण हाकलून दिलं तरी आपण मनात न बोलल्याशिवाय हलतो का? नाही ना, कारण हेच तर प्रेम असतं. आणि याच प्रेमामुळे आपण इथून हलणार नाही.
काही म्हण दादा, पण वहिनीने तुझा जीव वाचव. नाहीतर इतकी डेंजरस सिच्युएशन होती, कोणालाच काही कळत नव्हतं की नेमकं काय घडतंय. कनेक्शन कनेक्शन बोलता त्याला. आणि या कनेक्शनमुळे आपल्याला कोणालाच कळलं नाही, पण वहिनीला म्हणजे याच्या बायकोला बरोबर कळलं या डेंजर मध्ये आहे. आणि तिने तर सगळ्यांना जागा केलं. पण तिने जर जागं केलं नसतं तर का फोन करतायत मला सारखं सारखं? तारा, गरम पाणी प्यायलीस? हा? आणि हे खात बसली तू आंबट फळं? हा? तारा, अगं काय करतेस तू? तारा, अगं गायिका आहेस ना तू? हा? संगीत शिकवलंय ना मी तुला? इनफॅक्ट त्या सावलीपेक्षा थोडं जास्तच शिकवलंय तुला. विसरलीस? आणि नाही जरी शिकली संगीत तरी वजे घराण्याचं रक्त आहे तुझ्या अंगात की हेही लक्षात नाहीये तुझ्या. गो मम्मा प्लीज, तर परत सुरू नको करू हे सगळं. परत सुरू करू नको म्हणजे काय तुझं सारखं सारखं? हा? अगं तारा, तू गायिका आहेस. एका गायकाचं आयुष्य कसं असलं पाहिजे, किती शिस्तीत असलं पाहिजे, किती साधना करावी लागते, तुला हे कळत नाही का? माझ्याकडे बघून तरी निदान. मी आता गाण्याचे कार्यक्रम करत नाही, तरीही नित्य नेमाने रोज पहाटे 5 वाजता मी रियाजाला बसते की नाही, तू बघत नाहीस का? बघतेस ना? हा? तरी तुला अक्कल येत नाही? तारा, शिस्तीत राहायचं. हा, शिस्तीत. चल, रियाजाला बस आत्ताच्या आत्ता. रियाजाला बस. 2 तास हलायचं नाही नुसतं. चल, निघ लगेच. काल तू वाचवलंस मला. काय विचारतोय मी तुला? काल रात्री तू वाचवलंस का मला? विठ्ठलाने वाचवलं. यापुढे एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्यासाठी तू काहीही करायचं नाहीयेस, काहीच नाही. माझी मदत करायची नाही. मला काय हवंय काय नको हे तू बघायचं नाही. माझा विचार पण करायचा नाही. माझा जीव जरी जात असला ना तरी तू यायचं नाही. माझ्या खोलीच्या आजूबाजूला पण फिरायचं नाही, कारण तू मला दिसलीस ना की मी माझ्या खोलीच्या जवळ पण यायचं नाही.